कधी सांगत नाही, परंतु सत्संगामध्ये जेव्हा आपण जातो, जेव्हा त्या परिवारासोबत आपण निगडीत आहोत, म्हणून ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहीत होते. आणि जेव्हा मी एका कार्यक्रमामध्ये, एका सामूहिक संमेलनामध्ये गेलो होतो आणि तिथे रमेश भाऊ त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि रमेश भाऊंनी हे मार्गदर्शन केलेलं आहे. कारण मोगलाचं राज्य असल्या कारणानं राखडूजी ठुबरीकरच्या वडिलांना त्या राजांनी आपल्या स्वतःचे कपडे विणासाठी त्या नागपूर या महानगरामध्ये त्यांच्या म्हणजे राखडूजीच्या वडिलांना आणलं होतं. त्याच्यानंतर तो परिवार इथे स्थायिक झाला आणि त्या परिवाराचं मग नंतर त्या 4 भावामध्ये रूपांतर झालं. त्या 4 भावामध्ये रूपांतर होत असताना ते तिथे स्थायिक झाले आणि त्याच्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवजींना 5 भाऊ होते. 5 भाऊ असल्या कारणाने तो हालाकीचा काळ होता. मूळ व्यवसाय त्याचा विणकरी धंद्यांचा होता आणि हे सगळेजण ते विणकरी धंदा करायचे. आणि अशाच या काळामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी विणकरी 4थीपर्यंतचं शिक्षण सोडलं आणि बाबा आपल्या विणकरी धंद्याला, वंश परंपरागत धंद्याला बाबांनी सुरुवात केली. आणि 1938 साली खापा या गावामधली बुर्डे परिवारातली आई वाराणसीसोबत बाबांचं लग्न झालं. अग्रेसर बुनकर नेता सोमाजी बुर्डे हे त्यांचे भाऊ होते आणि बापूजी बुर्डे हे त्यांचे वडील होते. कस्तुरबा प्राथमिक स्कूल खापा या नगरपालिकेच्या शाळेमध्ये वाराणसी आईचं शिक्षण झालं. ज्यावेळेस वाराणसी आईचं लग्न झालं त्यावेळेस वाराणसी आईचं वय हे 12 वर्षाचं होतं आणि बाबांचं वय 17 वर्षाचं होतं. बाबा मध्यंतरी त्या त्या इलाक्यामध्ये कुस्त्या खेळायचे आणि पैलवान या नावाने बाबा ओळखत होते. आणि संयुक्त कुटुंब पद्धती होती. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये हालाकीचा काळ होता आणि बाबाचे जसे जसे दिवस निघत होते तसा तसा तो काळ अत्यंत वाईट परिस्थितीत होता. म्हणून बाबांना वाटलं का आपण हा विणकरी धंदा सोडावं आणि बाबांनी 30 रुपये वेतनावर शेठ केसरीमलच्या दुकानामध्ये वही खातं लिहिण्याचं काम 5 ते 6 वर्ष केलं. आणि हा काळ चालू असताना एक वेळचा मित्र हो प्रसंग आहे. कारण एक वेळा 10 तोळे सोन्याचा हार बाबांना दुकान साफ करत असताना खुल्या अलमारीमध्ये मिळाला. बाबांनी तो हार त्यांच्या मालकाकडे नेऊन दिला. त्याच्या मालकांनी त्यांच्या दिवाणजी डागाजीला बोलावलं आणि विचारलं हा हार इथे उघड्या अलमारीमध्ये कसा आला. तेव्हा त्यांना बोलावून त्याला एक थापड मारली आणि सांगितलं की बाबा हा इमानदार पोरगा आहे म्हणून हा हार आपल्याला वापस आणून दिला, नाहीतर हा हार कोणीही गुम केला असता, म्हणजे तो हडपला असता. परंतु बाबाला माहीत होतं कारण सेठ केसरीमल हा मारवाडी समाजाचा व्यक्ती होता आणि सेठ केसरीमल मेल्यानंतर त्यांच्या भाषांनी म्हणजे मदन शेठ पुगलिया त्याचं नाव होतं. त्याच्या देखरेखीमध्ये त्या दुकानाचा कारभार चालू होता आणि त्यांचा एक जो भाऊ होता तो म्हणजे वेस्टेज पैसा उडवायचा. म्हणून बाबाला वाटलं यदा कदाचित या दुकानाचं जर बरं वाईट झालं तर हा परिवार त्यांच्याच परिवाराकडून मिळेल आणि मला बदनाम करण्याचं म्हणजे ध्येय आखेल. बाबांनी इमान राखण्यासाठी ती नोकरी सोडली आणि पुन्हा वंश परंपरागत विणकरी धंदा होता त्या धंद्याकडे बाबांनी लक्ष वळवलं. परंतु मध्यंतरी हँडलूमचा जमाना आला आणि हात मागला म्हणजे दिवस वाईट आले, त्याच्यामुळे तो धंदा चालत नव्हता. म्हणून बाबाला मोठा प्रश्न पडला. हालाकीचा काळ होता. मध्यंतरी बाबांना वाटलं का या आपल्या परिवारामध्ये आणि 1933 साली बाबाच्या वडिलांना विठोबाजी राखडूजी ठुबरीकरांना वाटलं. कारण त्याचं या मागचं एक कारण आहे. कारण ज्या मोहल्ल्यामध्ये बाबाचा जन्म झाला होता तो जो ठुबरीकर परिवार ज्या मोहल्ल्यामध्ये राहत होता त्या परिवारातील शेजारी पाजारी लोक त्या परिवारासोबत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे झगडा करत होते आणि त्या झगड्यामध्ये कोर्ट कचऱ्या व्हायच्या आणि कोर्ट कचऱ्या होत असताना त्यांना त्या कोर्टामध्ये पैसे पण भरावे लागत होते आणि त्यांच्या परिवारावर इतकं दुःख होतं. याला त्रासून 1933 साली विठोबाजी राखडूजी ठुबरीकर यांना वाटलं म्हणजे बाबांच्या वडिलांना वाटलं की आपण हे घर विकायचं आणि दुसऱ्या घरी राहावयात जायचं. असा पत्ता काढत असताना एक घर म्हणजे टिमकी या नगरामध्ये
झुणके सावकाराचं घर विकावयाचं आहे असं त्या परिवाराला समजलं आणि त्या परिवाराने त्या सौदा पक्का केला आणि तो सौदा पक्का झाल्यानंतर त्या घराची हकीकत जेव्हा बघितली, ते घर एका भुताडकीचं होतं. त्या घराचे 2 सौदे पडले होते. एका मुसलमानाने पाय ठेवल्याबरोबर त्या घरा मरण पावला अशी त्या घराची हकीकत होती. परंतु डुबरीकर परिवार हा गुरुमार्गी परिवार होता. बाबांच्या वडिलांना वाटलं की आपण होम हवन पूजा अर्चा करून त्या घरी आनंदाने राहावयात जाऊ, म्हणून त्यांनी ते घर विकत घेण्याचा निर्णय घेतला आणि ते घर विकत घेतलं. त्या घराची साफसफाई केली आणि डुबरीकर परिवाराच्या घराण्याचे गुरु होते यादवराव महाराज धापेवाडा. आणि असं चालत असताना त्या घरावर पुन्हा दुःख आलं. कधी न येणारं दुःख म्हणजे त्या घरात अंगणात खेळत असताना मुले कुत्र्याच्या आवाजामध्ये भुकून मरायचे आणि शिड्यावर चढ म्हणजे ज्या जिना म्हणतो आपण, त्या जिन्यावर चढताना स्त्रियांना घुंगराचा आवाज येत होता. असं ते घर भुताडकीचं होतं आणि बाबा दिवसातून 3-4 वेळा त्यावेळेस हनुमान चालिसा वाचायचे. आणि अशी कहावत आहे इतिहासामध्ये का ज्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचल्या जाते तिथे कुठल्याही प्रकारचं दुःख राहत नव्हतं. परंतु कालांतरानं ते उलटं झालं आणि आसमान से टपका आणि खजूर में लटका या म्हणीप्रमाणे त्यांची किस्सा झाली. आणि पहा, कारण या महान त्यागी बाबा जुमदेवजी हे आत्मरूपी परमेश्वर होते, म्हणजे मानवरूपी परमेश्वर होते. परंतु ती वेळ यायची होती आणि बाबाला वाटलं आणि बाबा नेहमी विचार करायचे, प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन बाबा करायचे की माझ्या घरावर का दुःख आहे. आणि एक वेळचा प्रसंग आहे मित्र हो, बाबा बाहेर गेले आणि बाहेरून आतमध्ये आले तर त्यांचा एक धाकटा भाऊ मारुतरावजी डुबरीकर हा काहीतरी विचारमग्न अवस्थेमध्ये बाबांना दिसला. बाबांनी विचारलं का तू कशाचा विचार करतो आहेस. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझे पाय कोणीतरी हलवल्याचा मला भास झालेला आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं का माझ्या आणि तुझ्याशिवाय या खोलीमध्ये कोणीही नाही आणि तुझे पाय कोणी हलवले हे मला माहीत नाही. म्हणून बाबांनी हनुमान चालिसा वाचली आणि अनेकात असताना त्या हनुमानजीला योग मागितला आणि पहा भगवंतांनी ती वेळ साधली आणि ती वेळ साधलीने एका मांत्रिकाच्या घराकडे जाण्यासाठी बाबांचा निर्धार झाला आणि बाबांनी हनुमान चालिसा घराच्या बाहेर वाचून घराच्या बाहेर जेव्हा बाबा निघाले तेव्हा कधी न येणारी व्यक्ती बाबाकडे आली. ती व्यक्ती नसून एक शक्ती होती. कोणी म्हणते ती खाप्याची होय, कोणी म्हणते ती मोरण्याची होय, परंतु त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ती एक शक्ती आहे. आणि डायरेक्ट प्रश्न केला बाबाला की बाबा तुम्ही कुठे चाललात. तेव्हा बाबांनी सांगितलं, ज्याप्रमाणे आपण मार्गदर्शकाला आपले दुःख सांगतो त्याप्रमाणे बाबांनी त्यांना सगळे हातभीती सांगितली. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याकडे याच्यावर एक इलाज आहे, माझ्याकडे याच्यावर एक इलाज आहे. बाबांनी त्याला डायरेक्ट प्रश्न केला की तुमच्याकडे हा इलाज कसा, कारण तुम्ही साधू किंवा संन्यासी वाटत नाही तर तुमच्याकडे हा इलाज कसा. त्यांनी सांगितलं की माझे वडील एका संन्याशासोबत राहत होते आणि तो संन्यासी मरण पावल्यानंतर माझ्या वडिलांनी हे ग्रंथ घरी आणले आणि त्या ग्रंथामध्ये हा हनुमानजीचा मंत्र मला मिळाला आणि ज्या लोकांनी हा विधी केला त्यांनी आपले दुःख दूर केले. परंतु ज्या लोकांना हा विधी असाध्य झाला म्हणजे असं अनसक्सेस झाला ते लोक काही पागल झाले, काही आंधळे झाले, काही मृत्युमुखी पडले. मी हा विधी केलेला नाही, कारण माझ्या वडिलांनी हा विधी करण्याचा प्रयत्न केला होता. माझे वडील दोन्ही डोळ्यांनी आंधळे झाले. बाबांनी त्या मांत्रिकाच्या घरी जाण्याचा निर्धार बदलून टाकला आणि सांगितलं बाबा किती ध्येयवादी होते. बाबांनी विचार केला आणि बाबांना म्हटलं जर या मंत्राचा जर विधी आपण केला ना, आपले जर दुःख दूर झाले तर हा विधी करण्यात आपल्याला काही हरकत नाही. म्हणून बाबांनी तो निर्धार केला आणि बाबांना पुन्हा विचार केला का 5 भावंड आहे, मला 4 भावंड आहे आणि जर हा विधी मी एकट्याने केला, मी जर सुखी झालो तर माझे भावंड म्हणतील का यांनी आपलं स्वार्थ बघितलं. म्हणून बाबांनी 5 भावंडाची मीटिंग घेतली आणि प्रत्येकाला सांगितलं आपण जे आतापर्यंत जन्मजात ते दुःख भोगत आहोत, या दुःखावर हा असा एक इलाज आहे. आणि प्रत्येकाने तो मंत्र वाचला. तो मंत्र 41 दिवस करून पूर्ण विधी करून 41 दिवस करण्याचा होता. प्रत्येकाने हात वर्त केले. पहा, प्रत्येकाने जेव्हा हात वर्त केले तेव्हा बाबांनी सांगितलं का तुम्ही करा तर करा, नका करू, पण मी हा विधी करणार. पण यदा कदाचित मला जर काही झालं तर माझा एक मुलगा म्हणजे मनोज डॉक्टर साहेब
मनोजी ठोबरीकर आणि त्यावेळेस आपली आई होती वाराणसी आई, यांचा दोघांचा सांभाळ तुम्ही करायचा एक भाऊ म्हणून सगळं तय झालं आणि सांगितलं. 26/11/1945 साली बाबाच्या घरी पहिली भगवंताची ज्योत लागली आणि 19 दिवस पूर्ण झाले आणि बाबांना जे माहीत होतं, कारण बाबा पहिलेही म्हणजे मानवरूपी परमेश्वर होतेच आणि 19 दिवस झाल्यानंतर बाबा पहिले आपण ज्या पद्धतीने अनेकामध्ये होतो त्या पद्धतीने बाबा विधी करायचे. त्या हनुमानजीच्या मंदिरात जायचे, आंघोळ पाणी करून कापूर अगरबत्ती लावून योग मागून 21 प्रदक्षिणा बाबा त्यावेळेस मारत होते. असे 19 दिवस झाले आणि 19व्या दिवशी बाबाचे थोरले बंधू नारायणरावजी हे बाबाकडे आले आणि म्हणाले, बाबा तुम्ही माझ्या मुलीला बघावयात चला. तेव्हा बाबांना वाटलं, बाबाला आश्चर्य वाटलं का मी एक साधारण व्यक्ती, मला याच्यापैकी काही समजत नाही. परंतु बाबांनी आपल्या भावाचं मन राखण्यासाठी त्या मुलीला जेव्हा बघावयास गेले, तेव्हा बाबांना खूप वाईट वाटलं, कारण त्या मुलीचा आजारच तसा होता. तिला म्हणजे असे फोडं आले होते, ज्याप्रमाणे आपल्याला पहिल्या काळी माता निघत होत्या आणि त्याच्यातून खाजो रक्त निघत होतं, त्या रक्ताला मुंग्या लागलेल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये बाबांनी त्या मुलीला बघितलं. बाबांनी तिथं काहीही नाही म्हटलं आणि बाबाला एकदम त्या बाबांना मंत्र देणारा व्यक्ती होता त्या व्यक्तीची आठवण झाली, कारण हा विधी करणं साधं नाही हे बाबांनी त्याच क्षणी ओळखलं. परंतु बाबाचं ध्येय हे मजबूत होतं, भगवंतावरचा विश्वास बाबाचा दृढ होता. बाबांनी त्या गोष्टीचा कदापिही विचार केला नाही. बाबांनी त्याच क्षणी ओळखलं. पहा, योग मागण्याची पद्धत बाबाची. बाबा योग कसे मागत होते. आपण आज कोणाच्या हवनात जातो, कोणाच्या चर्चा बैठकीत जातो, आपण भगवंताच्या चर्चा बैठकीत जातो, परंतु नेहमी तिथं योग मागताना किंवा काही मागताना आपण फक्त आपलाच मागतो का मला असं दे, मला तसं दे. परंतु ते तसं नसतं, कारण बाबांनी त्याच क्षणी जो योग मागितला का हे भगवंता तुम्ही माझ्यावर जे आपत्ती आणलेली आहे, कारण बाबांनी ओळखलं होतं का भगवंत विधी करू देणार नाही, कारण हा विधी साधा नाही. परंतु बाबा काही डग बनले नाही. बाबांनी भगवंताला प्रसन्न करण्यासाठी जो शब्द वापरला, तो शब्द इतका म्हणजे हे होता का भगवंताला सुद्धा विचार पडला असेल त्यावेळेस, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीचं बाबाचं ऑब्झर्वेशन जेव्हा कराल तेव्हा लक्षात येते का तो काळ इतका बेकार काळ असताना बाबांनी या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती केली. हे किती मोठी गोष्ट आहे, कारण बाबांनी तो त्यावेळेस जो योग मागितला का हे भगवंता तुम्ही माझ्यावर जे आपत्ती आणलेली आहे त्या आपत्तीचं निवारण तुम्ही करा. तुम्ही जर निवारण करत नसेल तर मला आपल्यात विलीन करा, अन्यथा त्या मुलीचं दुःख दूर करा. हा योग कोणासाठी मागितला, म्हणजे त्या मुलीसाठी मागितला आणि 20वा दिवस उजाडला. प्राप्त विधीसाठी बाबा पुन्हा मंदिरात गेले 20व्या दिवशी. ज्यावेळेस बाबा विधीला जात असताना बाबांचे 2 बंधू जागोबाजी आणि मारुतरावजी हे बाबासोबत उठायचे आणि त्या मोढीवर आडवे राहायचे. त्याच्या मागचा एकमेव उद्देश असा होता का माझ्या भावावर कोण्याही परस्त्रीची सावली पडली नाही पाहिजे, या विधीमध्ये खंडन नाही आलं पाहिजे, हा प्रकार होता. आणि असं करत असताना 20वा दिवस उजळला आणि 20व्या दिवशी बाबा त्या मंदिरात गेले. मंदिरात त्या मूर्तीला आंघोळ घातली, अगरबत्ती कापूर लावला आणि 21 प्रदक्षिणा मारल्या आणि तिथेही बाबाने तोच योग मागितला का हे भगवंता तुम्ही माझ्यावर जे आपत्ती आणलेली आहे त्या आपत्तीचं निवारण करणारे तुम्ही आहे. जर निवारण होत नसेल तर तुम्ही मला आपल्यात विलीन करा, अन्यथा त्या मुलीचं दुःख दूर करा. यावरून हे शिकवण मिळते का बाबांनी जो विधी केला जो विधी केला सांगितलं बाबांनी का तुम्ही मला आपल्यात विलीन करा. जर या माझ्या भगवत कृपेवर जर कोणी आक्षेप घेत असेल, कारण भावांनी म्हटलं होतं का तू मंदिरात जातोय हे करते तर तुला काही समजत असेल, जर माझ्या या विधी करण्यामध्ये जर कोणी जर काही ऑब्जेक्शन घेत असेल तर याचं निवारण म्हणजे त्याला तुम्ही तो विधी त्यांना समजलाच पाहिजे ही भगवत कृपा काय आहे. आणि तेच काम आपल्याला बाबांनी सोपवून दिलं. म्हणून
पहा तो 20वा दिवस उजाडला आणि 21व्या दिवशी पुन्हा प्राप्त विधीसाठी बाबा त्या मंदिरातच गेले. त्या मंदिरात गेले आणि 21 प्रदक्षिणा मारल्या, आंघोळ पाणी घातलं त्या मूर्तीला अनेकात असल्या कारणाने. आणि बाबा मनात कोणतीही शंका न शंका बाळगता बाबा आपल्या आसनावर म्हणजे घरी आले आणि बाबा आपल्या अंगणात बसले असताना ती मुलगी बाबांना अचानक बाबाचं असं त्या खिडकीतून लक्ष पडलं असेल आणि अचानक ती मुलगी बाबांना खेळत दिसली. तेव्हा भगवंतावरचा बाबाचा जो विश्वास आहे तो इतका दृढ झाला आणि बाबाला वाटलं का आता भगवंत आपलं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. आणि 7/1/1946 तो विधी पूर्ण झाला आणि तो विधी पूर्ण झाल्यानंतर बाबा त्या मांत्रिकाच्या म्हणजे विधी देणाऱ्याच्या गावला गेले. त्याचं गाव हे मोठा गाव होय आणि तिथं जेव्हा गेले त्यांनी सांगितलं का काल 41 दिवसाचे कार्य पूर्ण होऊन आज 42व्या दिवशी मी साखरेचा नैवेद्य ठेवून मी आपल्याकडे आलेलो आहोत. त्यांनी बाबाचा मान सन्मान केला आणि बाबाला सांगितलं का याच्या नंतरचा जो विधी आहे तो विधी त्रिताल हवनाचा विधी आहे आणि त्रिताल हवन 3/7/11/2101 पर्यंत करता येते. तेव्हा बाबाला पुन्हा विचार पडला कारण ती खर्चाची बाब होती, हालाकीचा काळ होता, हातावर अन्न पानावर खाणे अशी परिस्थिती होती. बाबांनी त्याच्यातला ऑप्शन निवडलं आणि त्रिताल हवन करण्याचं ठरवलं. बाबांनी पुन्हा सामुग्री लिहून घेतली आणि तो दिवस बाजाराचा होता. बाबाच्या परिवारातले लोक बाबाची वाट पाहत होते आणि बाबांनी सांगितलं पुन्हा 5ही भावंडाला एकत्र केलं आणि सांगितलं की याच्या नंतरचा जो विधी आहे हा विधी खूप भयानक विधी आहे, आपल्याला असं असं करायचं आहे. त्याच्यात बाबांनी सांगितलं की जे आपण दिनकरी धंद्याचं जे काम करतो त्या पुरुषांनी जागायची गरज नाही, कारण आपण जर जागलो तर आपलं उद्या काम होणार नाही आणि हवना म्हणजे व्यत्यय येईल. म्हणून बाबांनी सांगितलं का जागायचं काम नाही आणि बाबांनी त्रिताल हवन 7/1/1946 पहिलं त्रिताल हवन केलं. 7/11/3 असा तो हवनाचा टाइम होता आणि पहिलं हवन 7 वाजता लागलं आणि 11 वाजेपर्यंत बाबांनी हवन खतम केलं. बाबांनी हवन खतम केलं. पुन्हा दुसऱ्या हवनाची रचना तशाच पद्धतीने केली आणि दुसरं हवन चालू असताना पुन्हा साक्षात्कार मारोतरावजी डुबरीकरला दिला. मारोतरावजी डुबरीकर आपल्या खोलीमध्ये झोपले असताना लंगोटीवाले बाबा की जय, लंगोटीवाले बाबा की जय, लंगोटीवाले बाबा की जय असे ते उसळले. तेव्हा बाबा हवन करत असताना बोलत नव्हते. बाबांनी जागोबाजीला एका पाटीवर लिहून सांगितलं हा म्हणजे असा का बोलत आहे असं तू त्याला जाऊन विचार. जागोबाजी त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं का तू असा का ओरडत आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं का चांदीचा गदा आणि चांदीचा मुकुट घेऊन हनुमानजी आपल्या घराच्या भोवताल प्रदक्षिणा मारत आहे असं मी स्वप्न बघितलेलं आहे. तेव्हा बाबाचा भगवंतावरचा विश्वास पुन्हा दृढ झाला आणि बाबाला वाटलं का आपलं रक्षण करण्यासाठी भगवंत तयार आहे. आणि ते हवन म्हणजे 21 हवन पूर्ण 7 दिवस बाबांनी केले. त्याच्यानंतर पुन्हा बाबा त्या मांत्रिकाला त्याची माहिती दिली ज्याप्रमाणे आपण मार्गदर्शकाला देतो. तेव्हा त्यांनी सांगितलं का आता हा तुमचा विधी पूर्ण झालेला आहे, तुम्ही दुसऱ्यांचे दुःख दूर करू शकता. बाबांनी सगळ्यात पहिले आपल्या कुटुंबाचं दुःख दूर केलं. आपल्या कुटुंबाचं दुःख दूर केलं आणि त्या याला सुरुवात झाली. आणि बाबाचे 2 बंधू नारायणराव आणि बाळकृष्णाजी हे बाबाच्या साईडला राहत होते. बाळकृष्णाजीच्या पत्नीच्या अंगामध्ये असं भयानक भूत येत होतं का बाबा म्हणजे त्या भूताला त्रासून गेले होते. आणि बाबांनी हे भगवत म्हणजे जेव्हा बाबांनी हा विधी केला त्याच्यानंतर बाबांनी सांगितलं की त्याच्यासाठी 11 दिवस पुन्हा बाबांनी हवन केलं. 11 दिवस जेव्हा बाबांनी रात्री हवन करायचे बाबा आणि ती बाई त्या हवनामध्ये प्रस्तुत व्हायची, त्या हवनामध्ये तिचं भूत यायचं. जेव्हा बाबा 11 हवन केले त्यावेळेस तो मांत्रिक सुद्धा त्या हवनामध्ये, मंत्र देणारा व्यक्ती सुद्धा त्या हवनामध्ये उपस्थित होता. आणि त्यांनी सांगितलं का जोपर्यंत हे हवन चालू होतं तोपर्यंत ही जागा हालत होती आणि जेव्हा हवनामध्ये आहुती टाकणं झालंय तेव्हा ही जागा हालणं बंद झाली. त्यावेळेस बाबाला वाटलं, बाबा प्रत्येक गोष्टीचं एक ऑब्झर्वेशन करत होते. बाबाला वाटलं का आता आपलं घर पूर्ण सैतानापासून मुक्त झालेलं आहे. त्या बाईच्या अंगामध्ये इतकं भयानक सैतान